आणि गुगल पेच्या माध्यमातून पाठवलेले आहे त्याचे मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय ओंकार मेस्त्री वरवडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी आकल्प आयुष्य व्हावे त्या कोळा हा अभंग सादर करण्यासाठी मला हे 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. हा अभंग मी बसवलेला नाही, माझ्या पोरग्याने हात जोडून तो अभंग गायलेला आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय गणेश भाऊ फुलवाले यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे बालचंद्र महाराजांचं गीत सादर करण्यासाठी. त्याचप्रमाणे सन्माननीय हरणे साहेब यांच्याकडून सुद्धा घागर घेऊन हे गीत देण्यात यासाठी माझ्यासाठी फरमाईश आली आहे. 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. अतिशय सुंदर गजर आणि पेटी वाजवण्याची कला या ठिकाणी बुवाने आपल्याला सादर करून दाखवलेले मनापासून बुवा तुमचे आभार मानतो. कसं आहे विनोद चव्हाण बुवा तुमच्याबरोबर बारी करते वेळी कशी तुम्हाला माझ्याबरोबर बारी करते वेळी मजा येते तशी बुवा तुमच्याकडून सुद्धा आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. हे बुवा कुठेतरी या भजनाच्या माध्यमातून आम्ही घेत असतो. अतिशय सुंदर. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा न माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे धनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या कधी लागेल कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंग आम्ही या ठिकाणी एकमेकाला न बोलता सुद्धा कार्य करू शकतो. बरोबर. एकमेकाला काय बोलायची गरज नाही. चव्हाण बुवांची कला चव्हाण बुवाकडे, बरोबर. जुई बुवाची कला जुई बुवाकडे. म्हणून बुवा जीवनात असे मित्र कमवा, जीवनात असे मित्र कमवा की चांगला मार्ग
दाखवणारे मित्र आपण कमवले पाहिजेत, नाही का बुवा? एखाद्या दारुड्याच्या मागून जर गेला तर तो दारुडा होतो, नाही काय? हा, एखाद्या दारुड्याच्या मागून जर गेला मनुष्य तो दारुडा होतो. पण बुवा आज जर चांगले संस्कार जर माणसाला मिळाले तर निश्चितच माणूस समाजामध्ये चांगल्या मार्गाला जाऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण बुवा आज या भाषणाच्या माध्यमातून प्रत्येकाला मिळालेलं आहे. कारण जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे. या जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे. कारण बुवा जर एखाद्या बाबळीच्या शेजारी जर केळीचं झाड वाढलं तर त्या बाबळीच्या काट्याने त्या केळीची पानं संपूर्णपणे फाडून जातात. पण त्या बाबळीच्या शेजारी जर चंदनाचं झाड वाढलं तर त्या चंदनाच्या झाडाच्या सुगंधाने त्या बाबळीच्या झाडाला सुद्धा बुवा सुगंध येतो. हे बुवा किमी आहे. म्हणून हरिनाम हे या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ठरलेलं आहे. या ठिकाणी माझे परम मित्र सन्माननीय रघु गावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या बुद्धेश्वर प्रसादिक भजन मंडळातर्फे मनपूर्वक आभार मानतोय. बुवा या ठिकाणी मगाशी बोलता बोलता माझ्या मुलाचे सुद्धा आभार मानते. बुवा खरोखर ज्यावेळी बारी ठरली त्यापासून मी गावाला होतो आणि त्यांनी स्वतःने मोठ्या पोरग्याने त्याच्याकडून तयारी करून घेतली आणि खरोखरच आज या भजन क्षेत्रामध्ये 15 वर्षाचा असलेले आज माझ्या मुलाने मिडगाव गावामध्ये डबलबारी केली. आमच्या आरेगावचं रत्न सन्माननीय हेमांग कदम बुवा त्यांची सुद्धा पहिली दुसरी डबलबारी होती. दोघांनी अतिशय सुंदर डबलबारी केली. त्यांच्या भावी वाटचालीसाठी परमेश्वराकडे त्यांना खूप खूप शुभेच्छा बुवा. या ठिकाणी भालचंद्र महाराजांचा गजर बुवा या ठिकाणी सादर करण्यासाठी बुवा अतिशय सुंदर गजर आपण या ठिकाणी कसं आहे दुसऱ्याचं बुवा म्हणते वेळी सुद्धा आपल्यावर थोडं दडपण असतं, नाही काय? ताबडतोब तेवढं परफेक्ट म्हणू शकत नाही. तरी सुद्धा भालचंद्र महाराज भक्त कसाही असतो त्याच्या मुखाने आपलं नाव घेतल्याच्या नंतर भालचंद्र महाराजांचा वळत असतं जेवढा माझ्यावर तेवढा तुमच्यावरती सुद्धा राहणार. कारण भक्त परमेश्वराला वेगळा नाही. तो कसाही असू दे. तसा आईला आपलं मूल दारुड असू दे, लुळा असू दे, पांगळ असू दे किंवा तो श्रीमंत असू दे, जेवढा श्रीमंतच प्यारी तेवढा तुला पांगळा प्यारी असतो. म्हणून भालचंद्र महाराजांसाठी या ठिकाणी गजर सादर करतोय. योगियांचे योगीराज भालचंद्र महाराज. ईश्वरा काय
कुणीचा तो महिमा गळा अग्निकुंड बाजूला धन्यवाद। या ठिकाणी भालचंद्र बाबा यांच्या गाण्यासाठी सन्माननीय राजू गावडे वागदे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतो। धन्यवाद। मयूर पाटकर सन्माननीय मयूर पाटकर यांच्याकडून गुलाबी साडी एक गीत गाण्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। या ठिकाणी बुवानी या ठिकाणी मगाशी चांगलं सांगितलेलं आहे बुवा, त्याबद्दल काही मी म्हणणार नाही, पण बुवा ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी बुवा कुठलं टीव्हीचं माध्यम नव्हतं की रेडिओचं माध्यम नव्हतं बुवा। ही बातमी ज्यावेळी पसरली त्यावेळी गोवा टाइम्स हा या पेपर मध्ये ही बातमी आली होती बुवा। गोवा टाइम्स या पेपर मध्ये ती बातमी आली होती। 1968 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली होती। एवढा मोठा हा अपघात झालेला होता बुवा। दानवली गावचे सन्माननीय केशवराव राणे त्यावेळी आमदार होते। दानवली गावचे केशवराव राणे त्यावेळी आमदार होते। त्यांनी त्यावेळी प्रत्येक घरामध्ये 1968 मध्ये प्रत्येक घरामध्ये 500 रुपयाची मदत प्रत्येक घराघरामध्ये केली होती। आणि बुवा त्यानंतर त्यांनी 8 ते 10 माणसांना 8 ते 10 लोकांना नोकरीला सुद्धा ठेवले। त्याच्यातील सन्माननीय बबन सांडव, बाळू नेरकर, धोंडी मुळदेकर असे बरेच लोकांनी त्यांनी कामाला लावलेले आहे बुवा। ही बुवा कुठेतरी त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती आहे, नाही काय? आपण जर चांगलं कार्य केलेलं असेल बुवा, या जगामध्ये जर चांगलं तुम्ही कर्म करत राहाल, चांगलं जर कर्म करत राहाल तर ते आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमच्या कामाला राहील। एखाद्याने वाईट जर केलं तर लोक ताबडतोब विसरून जातात। 500 रुपयाची मदत म्हणजे त्यावेळी आता आम्हाला 500 रुपये जर कोणी दिले तर वाटतात अरे काय 500 दिले, 1000 का नाही दिले असं प्रत्येकाला वाटतं। पण त्यावेळीचे 500 रुपये म्हणजे 5000 5 लाखाच्या किमतीमध्ये होते, नाही काय? आणि ही अशी मदत ज्यांनी केली, मनुष्य
श्रीमंत असला म्हणून त्याचा उपयोग काय नाही, मनुष्य श्रीमंत असला म्हणून त्याचा उपयोग काय नाही का. तर ती श्रीमंती गोर गरिबांना वाटण्यात त्यांनी जर घालवली तर त्याचं नाव लौकिक मोठं होतं नाही काय. कारण कळस जरी सोन्याचा असला, मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक होते वेळी लोक दगडाच्या पायरीवरती नतमस्तक होत आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. कळसाला काय नतमस्तक होत, दगडाच्या पायरीवरती नतमस्तक लोक होतात. आजचा हा कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे सगळ्यांना या ठिकाणी काय नाव युट्यूब चॅनल या ठिकाणी आमचे अक्षय कावले ऑफिशियल चॅनल यांचे सुद्धा या ठिकाणी चॅनल आहे. त्यांनी सुद्धा ते युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चॅनलला सुद्धा अक्षय कावले ऑफिशियल हा चॅनल त्यांचा आहे. त्याच्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे कला कोकण यश युट्यूब चॅनल हा सुद्धा ज्यांनी या ठिकाणी लाईव्ह दाखवण्याचा काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं सुद्धा तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घागर घेऊन निघाली पाण्याजवळ, घागर घेऊन निघाली पाण्याजवळ, घागर घेऊन लाईव्ह गाणी फक्त रीलच बनवत बरोबर केला. बुवा गेले काय आमचे बुवा गेले काय या ठिकाणी सन्माननीय बुवा अमेय आर्वेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. एकदम माझे जवळचे एकदम मित्र आहेत. मी आर्वेकर म्हटल्याच्या नंतर माऊली तुमच्यासाठी माझ्या मित्रासाठी एक गीत सादर करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप केसरी पटवाजोर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. त्यांच्यासाठी एकत्रित गीत सादर करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय तबला वादक विराज राणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. दुःखाडवा येला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या वाट चुकणार नाही जीवनभर तुझी 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 एक तू प्रकर आरशा सारखा
गेले का घरात चलत चलत घरात नाही गेले ते काय? फेमस होता गुलाबी साडी बुवा. तुम्ही घातलाच की नाही ती गुलाबी नाही हा ती पिली साडी. गाणं लय जाम फेमस होता ना गुलाबी साडी. आता साडीवर अवलेट खय बुवा. आता साडीवर अवलेट आता ड्रेस शिले त्यामुळे फक्त साडीवर खय दिसत तुमका भैमुगात आणखी हा या स्वागत आहे आपलं या भैमुगामध्ये आपलं स्वागत आहे हा. याची काही आज जो कार्यक्रम चालू आहे अतिशय रंजनदार कार्यक्रम चालू आहे. बोलणे थोडीशी शांतता पहा. तसं बोलते वेळी आम्ही या ठिकाणी भजन करत असतो वेळी मध्ये थोडंसं डिस्टर्ब होत असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी लिंक मिळत नसते. या ठिकाणी या मंडळाने जो कार्यक्रम सुदर्शन मंडळ वर्षाच्या नंतर गेली 57 वर्ष हा जो कार्यक्रम करतात जे शहीद झाले त्यांच्यासाठी हा जो कार्यक्रम करतात तो अखंड जोग आहे. खरोखर परमेश्वरांनी त्यांच्यामधून जे वाचलेले त्यांना उदंड आयुष्य दिलेलेच आहे. पण जे त्यांची आठवण करतात त्यांना सुद्धा भगवंताने उदंड आयुष्य द्यावं अशी प्रार्थना तर परमेश्वराच्या चरणाची या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर भजन आमचे परममित्र सर्वांनी विनोदी चव्हाणबुवा यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार तयार शास्त्री म्हणजे काहीतरी ते बोल रे बाई वाड्यावर या बाई उसात या. खरोखर बारामतीला जर आमच्या आहात तर निश्चितच तुम्हाला उसाची चव करत त्या ठिकाणी चाकता येईल. या ठिकाणी शिवाय ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द शुभेच्छा संपवतो आणि मी पुढे एकदा बारामतीला रवाना होतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. बीजा करे तो गोता काय. कैलासवासी सोनू हरणे यांच्या स्मरणार्थ त्यांचा पंतू युहान सोहन हरणे यांच्याकडून हे माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. काजळ लावूनी आले तो बघू गुलाबी साडी आणि फाटक्यात जास्त किंमत आहे नाही काय. आज गुलाबी साडी गेली. आज नवरत्नात बघितलं नाही एकेकाच्या 9 रंग. पण हे 9 रंग देवीने दिलेले नाही. ते 9 रंग आई जर साड्या नेसत राहिली असती तर तो महिषासूर मेलो असतो. अजिबात नाही मेलो असतो. पण आता फायदा कोणतो झाला. दुकानवाल्यांचा फायदा झाला त्याच्यात आणि आमचं नुकसान झालेला. दर वर्षात 1-2 साडी होय म्हणजे होय. हा गेले बुवा एक गीत आहे बुवा. आज
कोण काय नाव त्यांचं आपले वाडेकर नाव काय जगन्नाथ वाडेकर. जगन्नाथ वाडेकर आपल्यामधून निघून गेले. अतिशय गोड आवाज बोलायचा नाही का. आणि त्यांनी आज आपल्याला अनेक चांगली चांगली गाणी दिलेली आहे, संगीत दिलेलं आहे नाही का बुवा. त्यांच्यासाठी एक गीत सादर करतोय आणि त्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून गीत सादर करतोय. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं आमच्यावरी ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार. सांगा कसं मी फेडावं जोडा शिवावा वाटे मग तुमच्या पायाचा. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार. कसं मी फेडावं Maria,
हे गीत. आम्ही जरी एवढे मोठे कलाकार आहेत, आम्ही त्यांच्या बुवा आमच्या शरीराची अंगाची जरी कातडी काढून जोडे जरी बनवायला दिले ना तरी केलेले उपकार कदापि भेटू शकणार नाही बुवा. या ठिकाणी कैलासवासी विद्याधर तात्या कैलासवासी विद्याधर उर्फ तात्या ठाणेकर यांच्या स्मरणार्थ श्री कमलाकर जगन्नाथ निगरे यांच्याकडून आशीर्वाद रुपी 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. मयूर पारकर यांच्याकडून स्वर्गापेक्षा सुंदर असं आमचं कोकण हे गीत गाण्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा मगाशी तुम्ही बोलता बोलता बोलत की या ठिकाणी लग्न झालेले नाहीत बुवा, लग्नाचे कोणची होत नाही जुळत नाही. आज परिस्थिती गंभीर आहे बुवा, आज परिस्थिती गंभीर आहे. पोरगी कोणा गावत नाही काय. पण ज्यांची लग्न झाली नाहीत ना त्यांनी अजिबात काळजी करू नको. परमेश्वरान जे का तोच दिलेले ते का दाणे सुद्धा दिलेले, जे का परमेश्वरान तोच दिलेली आहे ते का दाणे सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे कोणी नाराज होऊ नको. पण ज्यांची लग्न झाली नाही त्यांनी असं म्हणू नको की बाबा माका इनोवा गाडी होईल, माका स्कॉर्पिओ गाडी होईल, माका थार गाडी होईल. अशा अविर्भावात कोणी राहा नको. कोणा गोमनी गावली बिंदास पेट्रोल टाका चालू करा. बरोबर. जे का नॅनो गावली हा काय 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 पकडून घेऊन सुद्धा झालं होतं. भजन काय करणार का बुवा. पण बुवा काय मगाशी बुवानी सांगितलं की माणसाची नसाय. शेजारच्याचं सुद्धा उदाहरण काय दिलं बुवा, भारीला उदाहरण दिलं. टेन्शनच नाही. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे, आज कोकणात माणूस होतो की शेजारण्याची नसाय. अरे अमेरिकेकडे ताकद आहे, जपानकडे टेक्नॉलॉजी आहे, पाकिस्तानकडे अनुभव आहे, तरी हे 3 देश भारतात हवाच का. कारण या भारतामध्ये कोकण आहे आणि ह्या कोकणात कोकणी माणसाकडे एकच जाली औषध आता म्हणजे देवस्की. जर संध्याकाळी तुळशी समोर उभो राहान 5 पानं आंब्याची पानं त्याच्यावर गाजर बिबो नाही गावलो तर कोळसो, त्याच्यावर या कातर लिंबिडीचा पान, एक तांब्याची तार, या खोटा लाना असा ठेवून गाराना घातल्यान पाकिस्तानचा बॉम्ब फुटता काय. हिम्मत काय त्या बॉम्बला फुटायची. फक्त एकच बॉम्ब ज्याचा आपण भरोसा देऊ शकत नाही तो म्हणजे पावटे बॉम्ब. मुसळ काय वाटण्याची जर खाऊन जर गेलो पाकिस्तानाला नाही सो करून टाकेल. फक्त त्या धुरात हा धुराच्या तर गुलमारा म्हणती. हा हो कधी असं बॉम्ब फुटलो तुमच्याकडून कधी होय तर गाडी तर फुटलो मग झाला समजा कल्ला. शिवा वाचला बुवा. स्वर्गापेक्षा सुंदर हे गीत बुवा आज सगळीकडे गाजतंय नाही का. सगळीकडे गाजतंय कारण माझ्या या कोकणामध्ये सुख समृद्धीने नटलेला आपला हा कोकण आहे नाही काय. सुख समृद्धीने नटलेला कोकण आहे. काही नाही कोकणात बुवा सगळं. पण आपण काय करणार, हायचा साठून खय दुसऱ्याकडे जाणार. घरात गणपती आपण आणणार पण नवस करू खय जाणार लालबागचा गणपती. मग घरात गणपती आणतात तरी कशा हो माझा मुद्दा. बरोबर ना. पेटवल्याशिवाय सोडणार नाही. हा आणि ह्याच्यापेक्षा काय पेटवायचा कांडी पेटी बहुतेक सरळ दिली लाईट सरळ दिला नाही का बुवा. आपण गणपती घरात आणणार आणि माका पोरगो हो पोय म्हणून नवस करू आपण लालबागच्या राजात जाणार. म्हणजे आपल्याच गणपतीवर आपला विश्वास नाही, देवावर आपला विश्वास नाही बुवा. म्हणजे हो विश्वासचं संपादन करूचो असा तर प्रत्येकाचा मन खंबीर व्हाया. हय सुंदरी आपण गाराना भालचंद्र महाराजांना तरी का पोच झाला समजा. तिकडे जाऊन धक्काबुक्की खाऊची गरज नाही. काय गरज आहे. अरे मनोभावे आपण गणपतीची सेवा करणार. हा देव भावाचा भुकेला दगडाचे टाळ जरी आपण करून वाजवले तरी बुवा प्रसन्न देव होता. म्हणून बुवा देवळाच्या मागे
देवाच्या समोर आपण उभे राहून काय मागतो त्याच्यापेक्षा देवळाच्या मागे उभं राहून आपण समाजामध्ये कसे वागतो याला जास्त किंमत आहे. बरोबर की नाही? आज लालबागचा राजा श्रीमंतांचा देव झालेला आहे, गरिबांचं देव रवलेलं नाही. बरोबर? चालत जाणारो भक्त हयतून चालत पंढरपुरात जाणारो भक्त शेवटाक नंबरात असतात आणि विमानात जाणारो थंय पूजा करतात. विमानात जाणारो काय बोलणार बुवा? आज पैसे दिल्याशिवाय देवाचं दर्शन गावत नाही का बुवा? मगाशी तुम्ही सांगितलं की भालचंद्र मामाला सुद्धा किती लोकांनी छळलं नाही काय बुवा? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 4 भावंड नाही काय, लोकांनी एवढं छळलं त्याला, एवढं छळलं शेण माती सुद्धा त्यांच्या डोळीमध्ये टाकलं. पण जगासाठी पसायदन मागणारी माझी माऊली आज या जगामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना माऊली म्हणतो नाही का? पंढरपुरामध्ये आपण दरवर्षी जातो पंढरपुरामध्ये, पण लहान मुलगा जरी असेल तरी त्याच्या मुखामध्ये माऊली शब्द असतो नाही काय? मा म्हणजे माया ममता लावणारी, ऊ म्हणजे उरामध्ये साठून ठेवणारी आणि ली म्हणजे लीनता शिकवणारी ती माऊली नाही का बुवा? पण या कोकणासाठी हे गीत सादर करतोय का? होय काय? त्याच्या वतीने तुम्ही सांगतास ना आमचं कोकण म्हणावं सांगता म्हणून त्याच्या वतीने 100 रुपये घेऊन या. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन, तुका प्रसन्न होतं मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन, तुका प्रसन्न होतं मन. प्रसन्न होतं मन, तुका प्रसन्न होतं
संगीतकारासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. अतिशय सुंदर आपल्या कोकणाची परंपरा जगाच्या खड्ड्यापर्यंत घेऊन पोहोचवली नाही का. या ठिकाणी सन्माननीय बंटी हरणे यांच्याकडून या गीतासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय आणि गजराच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच चांगलं आणि तुमचं मनोरंजन सुद्धा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होईल बुवा करणार आहे. आज बुवानी मगाशी सांगितलं की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा नाही का बुवा. आज सन्मानाची खुर्ची बुवांना मिळालेली आहे. तरी सुद्धा या भजन क्षेत्रामध्ये महामेरू म्हणून म्हणतो त्यांना, महामेरू नाव देतो. आजही आपली खुर्ची सोडून आज जमिनीवरती बसण्याची ताकद आज आमच्या विनोदजी चव्हाण बुवा यांच्यामध्ये एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. कारण काय माहिती आहे, असं एक माणूस लय बडायचं मारी त्यांनी काय सांगितलंय, एका माणसाला काय सांगितलंय की आज मला मिळालो 1 लाखाचं बाथरूम बांधलंय म्हणता. म्हणजे काय 1 लाखाचं संडास बांधलंय घरात, 1 लाखाचं. आपल्या शेतकऱ्याला काय सांगलंय, माझ्याकडे म्हणता 5 करोडची जमीन आहे, त्याच्यात उघड्यावर म्हणता जाऊन बसतोय. म्हणजे 1 लाखाची किंमत काय रवली काय. आपल्या जमिनीत जो भाव आहे. आज दशावतार चित्रपट, या दशावतार चित्रपटातून आज समाजाला प्रबोधन काय केलं, या चित्रपटाच्या माध्यमातून काय प्रबोधन केलंय तर आपल्या मातृभूमीला विकू नका. आज जर परके इले तर ते आपल्या उरावर बसतले, बरोबर की नाही. परके इले तर ते आपल्या उरावर बसतले आणि आपण त्याच्याकडे गडी म्हणून काम करतो ना. आणि जरी ह्या जर नंतरच्या काळात जर होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असाल तर प्रत्येकाने आपली जमीन विकू नको. हे काय बुवा, आज कर्नाटकवरून गेलो तर हवा भरता गॅरेज मोठा टाकलाय आणि आम्ही जाऊन त्याच्याकडून हवा भरून घेता. बरोबर हवा भर काय, आपली हवा तेव्हा गेलेली असतात. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. अशी कशी सारी जगाची रीत न्यारी, हो सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. हो अशी कशी सारी जगाची रीत न्यारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. तुझं भवती आज कलिमातला, नको विसरू हरी नाम घ्यायला. तुझं भवती आज कलिमातला, नको विसरू हरी नाम घ्यायला. तुझं भवती आज कलिमातला, नको विसरू हरी नाम घ्यायला. तुझं भवती आज कलिमातला, तुमच्यासाठी एक गाणं मगाशी सांगितलं की आमची जोडी अशी थांबलीच राहू अशी बुवानी या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना केली. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. सवालों की रातें जवाबों के दिन, यही साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम यहाँ. वो बच्चेपन बड़ा आशिकाना हमारा,
मानव जन्म मिळाला हा परमेश्वराप्रमाणे आपल्या आई वडिलांना सुद्धा आपण प्रत्येकाने मानलं पाहिजे. नाही काय करणार, नवरात्रीचे 9 दिवस उपवास धरणार, 9 साड्या बदलणार, अगदी कपाळात भांडारं लावणार, देवीची पूजा करणार आणि घराकडे गेल्याच्या नंतर सासू सासऱ्यांना छळणार, काही उपयोग नाही. जरी अंगावर तुम्ही उकळून जरी पियाला तरी तुमचा त्याच्या समाधान कधी मिळत नाही. काय म्हणतो कोणी दूर संपवी तुझ्या मागे कोण आहे अध्यावर टाकून जाशी तुझी संसाराला, अध्यावर टाकून जाशी तुझी संसाराला. तुझं भवती आज कली मातला विष्णू हरी नाम घ्यायला. या ठिकाणी सन्माननीय समीर केतकर यांच्या स्मरणार्थ संस्कार केतकर, ध्रुव केतकर यांकडून हे आशीर्वाद रुपये 1 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. माणूस माठ झाला आला स्मार्ट माणूस माठ झाला आला गरमागरमी
जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ